पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर बरेच जण कांदा आणि लसूण साठवणीचा भरून ठेवतात। नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कांदा आणि लसूण कसा स्टोरेज करणार आहोत ते बघणार। तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। स्टोरेज करण्यासाठी कांदा कसा घ्यावा ही सर्वात महत्त्वाची टीप आहे। तर लाल भडक जो कांदा असतो तो कधीच स्टोरेज करायचा नाही। हे बघा, अशा पद्धतीने जरासा फिक्का कलरचा जो कांदा असतो तो आपण स्टोरेज करणार आहोत। वर्षभराचा साठवणीचा हा कांदा आहे। जवळजवळ आपल्याला 6 ते 7 महिने तरी कांदा टिकवून ठेवायचा, कारण पावसाळ्यानंतर कांदा हा खूप महाग होतो आणि बरेच जण स्टोरेज करतात। आता स्टोरेज करण्यापूर्वी काय होतं, आपण अख्खी एक मोठी गोणी घेतो। बरेच जण माळी घेतात किंवा मोठ्या अशा 50 किलो 30 किलोच्या अशा गोणीसुद्धा घेतात। आता मी त्याचप्रमाणे ही गोण घेतलेली आहे, त्यात थोडेसे मी कांदे घेतले आहेत आणि कशा पद्धतीने स्टोरेज करायचं तर मी त्यासाठी या सुपामध्ये थोडेसे कांदे घेतलेले आहेत। आता हा कांदा आहे ना, आपण सर्वप्रथम काय करायचं तो तुम्हाला मी सांगते। अशा पद्धतीने हा वरचा भाग आहे, ह्यावरती असतो ना एक पोंगा असतो, तुम्हाला मी दाखवते। ह्याच्यामध्ये असेल एखादा तरी तर मी नक्कीच दाखवेन। तर आता हा कांदा आहे तो सर्वप्रथम साफ कसा करायचा, तर हा बघा, ही मुळं आहेत कांद्याची, ती थोडीशी आपण अशा पद्धतीने, जास्त नाही तर वरचा जेवढी मुळं आहेत ती तेवढी आपण ही काढून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर इथे थोडीशी माती असते ती सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्याने माती राहिली तर तो कांदा खराब होण्याची शक्यता असते। जास्त मातीसुद्धा पाहिजे नाही, अशा पद्धतीने थोडं हे मुळं आहेत हे काढून घ्यायची। त्याच्यानंतर इथे बऱ्यापैकी जास्त असा कांद्याची ह्या सुकलेली पानं असतात, ही पाकळ्या असतात, ह्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कांद्याला ना बरेचसे असे 2 ते 3 प्रकारच्या अशा ह्या पाकळ्या अशा सुकलेल्या असतात। त्या बघा, हा जेवढा सुकलेला कांद्याच्या ह्या पाकळ्या निघत असतील, म्हणजे जेवढा हा कांदा सुकलेला आहे हा पाकळा बघता तुम्ही, हा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा पूर्ण। त्यानंतर आपल्याला हा कांदा स्टोरेज करण्यासाठी अशा पद्धतीने हा रेडी होतो। हा मी आता बाजूला ठेवते। दुसरी गोष्ट म्हटली तर कांद्यामध्ये असा पोंगावाला, मी जसं तुम्हाला सांगितलं इथे मोठा दांडा असतो, असे कांदे असतात ते स्टोरेज करायचे नाही। हे कांदे आहेत ना आपण ते बाजूला काढायचे, म्हणजे 2 ते 3 प्रकारचे ह्याच्यामध्ये कांदे असतात, वेगवेगळ्या टोपलीमध्ये भरून ठेवायचे। आता जर का हा असा कांदा असेल, जर का हा बघा, हा 2 पद्धतीचा, म्हणजे ह्या 2 भाग आहेत, असा सुद्धा आपल्याला कांदा स्टोरेज करायचा नाही, हा सुद्धा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्याचप्रमाणे काही कांद्याला ना थोडीशी अशी काळसर अशी बुरशी आलेली असते, बघू शकता ह्याच्यामध्ये असतीलच। हा पोंगावाला कांदा आहे, बघू शकता, हा बघा, ह्याला असे पोंगे आहेत, म्हणजे हा कांदा आहे हा आपल्याला स्टोरेज करायचा नाही, हा बाजूला ठेवून द्यायचा। त्याचप्रमाणे एखाद्या कांद्याला ना अशी बुरशी आलेली असते थोडीफार, तो कांदा आहे ना तो सुद्धा आपल्याला बाजूला ठेवायचा, कारण तो सुद्धा आपल्याला स्टोरेज करायचा नाही आहे। आणि जे आपले खराब कांदे असतील थोडेफार ते बाजूला ठेवून द्यायचे आणि जे चांगले कांदे आहेत ते स्टोरेज करून घ्यायचे। हा बघा, अशा पद्धतीने हा थोडासा बुरशी आला, ह्याच्यावरचं आपल्याला सगळं हे पान आहे कांद्याचं हे काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच आपल्याला हा कांदा स्टोरेज करायला आपण त्याचं मूळसुद्धा आपण अशी थोडीशी काढून घ्यायची, थोडंसं हलक्या हाताने असं वरचं सालकायचं। त्याच्यानंतर हे बाजूला ठेवायचे। आता 50 किलोच्या आपल्याला जवळजवळ आपण कांद्याची गोण घेतली तर आपल्याला एकदम साफ करता येत नाही, तर थोडे कांदे घेऊन आपल्याला रोजचे थोडे घ्यायचे आणि साफ करून ठेवून द्यायचे। आता कांदा साफ करायचा कसा तो मी तुम्हाला दाखवूया। आता स्टोरेज करायचा म्हटलं तर कसा करणार, तर तुम्ही बरेच जण ब्लॉकमध्ये राहत असतील, त्या पाण्याच्या टाकी असतात, त्या पाण्याच्या टाकीवरती तुम्ही कांदे साठवून ठेवू शकता किंवा सोफा सेट बॉक्स पलंगवर असतात त्यांच्याखाली सुद्धा स्टोरेज करून ठेवू शकतात। पण स्टोरेज करताना त्याच्याखाली ना आपल्याला असा एखादा पेपर किंवा गोणी असतात त्या त्याच्यावरती पसरवायच्या आणि त्याच्यानंतर हे कांदे पसरवून ठेवायचे आणि त्यामुळे वर्षभर हा कांदा टिकून राहतो। त्याचप्रमाणे जिथे ओलावा, म्हणजे जिकडे ओलाव असेल तिकडे कांदा आपल्याला घालायचा नाही आहे पसरवून, जिकडे कोरडा आणि हवा जास्त येत नसेल असा त्या ठिकाणी, दमट हवा लागली नाही पाहिजे कांद्याला, ही सगळ्यात महत्त्वाचे, अशा ठिकाणी आपल्याला जागा निवडायची आणि त्या ठिकाणी आपल्याला कांदा हा स्टोरेज करायचा आहे। बघू शकता असा हा आपण मस्त असा साफ करून घेतलेला आहे। आपण कांदे साफ करायचे, त्याच्यानंतर कसे स्टोर करायचे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात ही महत्त्वाची आहे की जेव्हा आपण सर्व कांदा हा साफ करून झाल्यानंतर ज्यावेळी आपण कांदा पसरवतो
म्हणजे तुम्ही कुठेही पसरवू शकता. मी जिथे सांगितलं तसं पाण्यावरती किंवा बाल्कनी असतात, बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही कांदा पसरवू शकता. आता कांदा पसरवल्यानंतर काय होतं, तर आपण काय होतं, कांदा पसरवला म्हणजे झालं असं नाही. तर 8 दिवसातून एकदा तरी त्या कांद्याला असा व्यवस्थित असा हात फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हा कांदा आहे हा व्यवस्थित असा आपल्याला सारखा करायचा आपण. आणि काही वेळा काय होतं, एखाद कांदा खराब होतो, तर कांदा खराब झाल्यानंतर त्या भागाचा तो कांदा असेल तो आपण काढून टाकायचा, नाही तर बाकीचे कांदे सुद्धा खराब होतात. हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. तर कांदा खराब झाल्यानंतर तो फेकून द्यायचा. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही जेव्हा 8 दिवसातनं कांदा म्हणजे हात फिरवणार त्यावेळेस चेक करत राहायचं. आणि कांदा अशा पद्धतीने जर का असेल, म्हणजे अशा पद्धतीने कमी कमी हा भाग आहे ना, हा जमिनीला लागला पाहिजे आणि हा जो आपला मुळाचा भाग आहे कांद्याचा तो असा वरती पाहिजे, तर कांदा व्यवस्थित हा टिकला जातो. आणि वेगवेगळ्या अशा टोपल्या किंवा वेगवेगळ्या गोणीवर असे कांदे पसरवून ठेवायचे, म्हणजे जेवढे जे खराब कांदे आहेत ते पहिले आपण वापरायचे जेवणासाठी. कारण कांदा हा आपल्याला भरपूर लागत असतो, त्याच्यामुळे काय होतं, तर बऱ्याचपैकी कांदा संपला जातो. त्यामुळे जेवढे खराब कांदे असतील ते पहिले घ्यायचे आणि ते संपवून टाकायचे. आणि जे चांगला कांदा असेल तो बाजूला ठेवून द्यायचा, म्हणजे दिवाळी नंतर सुद्धा हे भरपूर असे कांदे छान टिकून राहतात. आणि जर का तुम्ही असा थंडाव्या भागात जर का कांदा ठेवला तर तो खराब होण्याचा शक्यता असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गोण आणतो ना, त्यावेळेस भरपूर अशी ही कांद्याची सालं निघतात, की सर्व फेकून द्यायचे. फक्त आपल्याला हा कांदा असा आपण साफ केला असतो तो आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मार्केटमधनं हा कांदा विकत आणतो त्यावेळेस अशा कांद्याच्या गोणी मिळतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हा कांदा स्टोरेज करू शकता. साफ केल्यानंतर हे कांदे आहेत हे सर्व असे गोणीमध्ये भरून पॅकबंद करून ठेवायचे. त्यानंतर अधूनमधून हा कांदा चेक करायचा, जेणेकरून कुठे खराब झाला असेल तर तुम्ही काढून घ्यायचे. कांदा स्टोरेज कसा करायचा तो मी तुम्हाला सांगितलं आहे. ज्या पद्धतीने मी दरवर्षी सालाबादाप्रमाणे कांदा आणि लसूण स्टोरेज करते त्याच पद्धतीने मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. आणि माझा कांदा आणि लसूण व्यवस्थित टिकून राहतो म्हणून आज व्हिडिओ बनवला आहे. आता कांदा आपण कसा भरायचा तो स्टोरेज झालेला आहे. आता लसूण कसा भरायचा तो मी तुम्हाला दाखवते. तर लसूणसुद्धा जो मार्केटमध्ये मिळतो, कारण लसूणसुद्धा खूप महाग होतो दिवाळीनंतर गणपतीनंतर, त्याच्यासाठी स्टोरेज लसूण केला चांगला. स्टोरेज करताना आपल्याला जे मार्केटमध्ये बॉक्सचा लसूण मिळतो तो आपण स्टोरेज करायचा नेहमी असतो. ओला लसूण असतो तो करायचा नाही, तर मग तो खराब होतो. आता लसूण जेव्हा आपण मार्केटमधून आणतो त्यावेळेस हा बॉक्सचाच आहे, लहान मोठा असा साईजचा असतो. त्यावेळेस काय करायचं, लसूण आणल्यानंतर घरी अशा पद्धतीने ही लसणाची पाकळ्या आहेत, ह्या बघू शकता तुम्ही, ह्या सर्व काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, म्हणजे ज्या वरच्या ज्या पाकळ्या दिसतात ना तुम्ही लसणाच्या, ह्या अशा पद्धती ही सालं जी दिसतात, ही बघा ही सालं, ही सर्व जेवढी निघतील ना तेवढी आपल्याला ही काढून घ्यायची आहेत. आणि पूर्ण हा लसूण दिसेपर्यंत आपल्याला हा साफ करून घ्यायचा आहे. अशा ह्या पाकळ्या आहेत तुम्ही बघू शकता, ह्या सर्व अशा पाकळ्या दिसेपर्यंत आपल्याला हा लसणाची ही सर्व सालं आहेत ही काढून घ्यायची आहेत. वरती हे बघा हा टोकाचा भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला असं गोल गोल फिरवून हे व्यवस्थित अशी साफ करून घ्यायचं आहे. हा पूर्ण साफ करायचा आहे. त्याच्यानंतर इथे मुळं आहेत लसणाची, ती मुळं सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची आहेत. इथे जर का अशी सालं असतील तर ती काढून घ्यायची. त्याच्यानंतर मुळं असतील लसणाची, सुकलेली सर्व मुळं असतात, ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहेत. आणि पूर्ण हा लसूण मी आता हा साफ करून घेतलेला आहे बघू शकता. अशा पद्धतीने हा लसूण साफ करून बाजूला ठेवायचा. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लसणाच्या पाकळ्या खराब असतात. काही वेळा लसूण जो येतो त्याच्यामध्ये एखाद दोन तरी लसणाची पाकळी असते ती खराब असते. आता ह्याच्यामध्ये बघू शकता ही लसणाची पाकळी आहे, ही खराब झाली आहे. अशा वेळेस ही लसणाची पाकळी आहे ही काढून घ्यायची आहे, काढून घ्यायची पूर्ण. आणि त्याच्यानंतर हा बघा हा पण खराब आहे, हा सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि हा लसूण त्यानंतर साफ करायचा आणि तो स्टोरेजसाठी ठेवायचा. जर का तुम्ही असे थोडेफार लसूण असेल खराब तर तो तुम्ही बाजूला ठेवून तो लवकरात लवकर भाजीला वापरून खाऊ शकता वाटण्यासाठी. आणि जेवढा जो चांगला लसूण असेल तो वेगळा ठेवायचा आणि जो थोडासा खराब होत आला असेल तो बाजूला करायचा. असं 2-3 प्रकारचे असे वेगवेगळ्या पद्धतीने परडीमध्ये असा जमा करून ठेवायचा आहे बघा. आता मी लसणाच्या खराब होत्या त्या पाकळ्या सर्व काढून घेतल्या आहेत आणि हा लसूण अशा पद्धतीने हा साफ करून घेतलेला आहे. आपण जो साफ करून घेतो त्यावेळेस आता भरायचा कसा, भरायचा म्हटलं तर तुम्ही आपले पलंग वगैरे असतात किंवा कॉट असतात अशा वेळेस ना एखाद्या परडीवर असेल तर 2-3 प्रकारच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असे लसूण बाजूला ठेवून द्यायचे. म्हणजे खायचा वेगळा, त्याचप्रमाणे स्टोरेजचा वेगळा.
आणि जो खराब असेल लवकरात लवकर संपवायचा त्यासाठी ती वेगळी परडी भरायची आणि चांगल्या स्टोरेजचा असेल तर वेगळी परडी भरायची. आता मी लसूण कसा भरते तो तुम्हाला दाखवते. तर मी जाळी घेते, तंगाची जाळी असते, त्याच्यामध्ये मी हा लसूण स्टोरेज करते. नाही तर बऱ्याच वेळा काय करायचं, आपल्याकडे खोकं असतं, एखादं मोठं बॉक्स वगैरे असेल तर हा साफ केल्यानंतर लसूण पूर्ण एखाद्या बॉक्समध्ये पूर्ण पॅक बंद करून ठेवायचं, जेणेकरून त्याला हवा वगैरे लागू नये. अशा पद्धतीने हा लसूण ठेवून द्यायचा, म्हणजे लसूण बिलकुल खराब होत नाही. आपल्याकडे भरपूर असे पार्सल वगैरे येत असतात, त्याचे बॉक्स आपल्याकडे रिकामे असतात. अशा बॉक्समध्ये हा लसूण ठेवून द्यायचा की लवकरात लवकर हा लसूण आहे ना तो, आता हा बघा हा खराब झाला आहे, तर हा लसूण खराब असेल ना तो हा काढून टाकायचा आणि हा लवकरात लवकर खायला आपण ह्याचा उपयोग करायचा. आता सुकलेला जो लसूण असेल तो बॉक्समध्ये भरून ठेवायचा, पॅक बंद करून ठेवायचा आणि जेव्हा जेव्हा लागेल तुम्हाला त्यावेळेस तो काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तो बॉक्स आहे हा पॅक करून ठेवायचा. जेव्हा लागेल तेवढा घ्यायचा आणि त्याच्यानंतर पॅक करून ठेवायचा आहे. बघा आता अशा पद्धतीने हा सर्व मी हा लसूण आहे हा साफ करून घेतला आहे. याची मुळं देखील साफ केली, ह्याला माती वगैरे असेल तीसुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची. वरचासुद्धा बघा असा वरचा तोंडाचा भाग आहे तो सुद्धा आपण अशा हा जी सालं आहेत त्याची ही काढून घेतलेली आहे आणि हा लसूण मस्त असा साफ झालेला आहे. मार्केटला आपण जिथे बाजार भरतो अशा ठिकाणी अशा ह्या पिशव्या मिळतात किंवा आपण कांद्यांना जशा आपण गोणी वापरतो त्या गोणी घेतल्यात तरीसुद्धा चालतील लसूण भरण्यासाठी. पण माझ्याकडे ना अशा मी ह्या तंगाच्या अशा बॅगी आहेत माझ्याकडे, तर अशा पद्धतीने मी हा लसूण आहे हा सर्व भरून ठेवते, साफ करते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भरून ठेवते. आणि आपण असं वरती असं कुठेही आपली कौलांची घरं असतात किंवा आपण ब्लॉकमध्ये सुद्धा दांडी वगैरे असेल तर त्याशी ही पिशवी आहे ही लटकून ठेवू शकता आणि या वर्षभर असा हा लसूण आहे हा व्यवस्थित टिकून राहतो. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कांदा आणि लसूण कसा भरायचा साठवणीचा तो दाखवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. धन्यवाद.